तेलाचा वापर न करता मैनमुळ्याची लोणचे आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो मैनमुळा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता। आता त्यावरील साल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पूर्णपणे काढून घ्यायची। मैनमुळ्याचे आपणाला हव्या त्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे। कट केल्यानंतर लगेचच त्यावर एका लिंबाचा रस व 2 चमचे मीठ घालून मिसळून घ्यायचे। 15 ते 20 मिनिट याला बाजूला ठेवायचे। तुम्ही इथे बघू शकता याला पाणी सुटले आहे ते टाकून द्यायचे। आता या फोडी स्वच्छ कोरड्या भांड्यात घेऊन 4 चमचे मीठ, 2 चमचे साखर, अर्धा चमचा हळद, 4 चमचे तयार लोणच्याचा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेऊन व्यवस्थित स्वच्छ हाताने मिसळून घ्यायचे। सर्वात शेवटी एका लिंबाचा रस घालून मिक्स करायचे व हे लोणचे तासभर झाकून ठेवायचे। मस्त लोणचं झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता याला रंग देखील खूप छान आलेला आहे। हे लोणचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत तळाला अर्धा चमचा मीठ पसरून त्यामध्ये भरायचं व ही बरणी फ्रीजमध्ये ठेवायची। हे लोणचं वर्षभर छान टिकते।